षडगुणेश्वर संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोबराय वैराग्य रागरक्ष जगद्गुरु तुकोबराय आणि आपलं सगळ्यांचं आराध्य हनुमंतरायाच्या चरणविंदी पांडुरंगाच्या चरणविंदी कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी आज या ठिकाणी आवडलेला आणि निवडलेला भंग ज्यांच्या बोलल्या सूर्याची प्रखरता आकाशाची विशालता हिमालयाची उत्तुंगता मित्राची सख्यता आईची ममता मित्राची सख्यता कधी कधी वज्रापेक्षा कठीण आणि कधी कधी लोण्यापेक्षा मृदू शब्द ज्यांच्या वाणीत आहेत असे जगद्गुरु तुकोबराय यांचा स्वतःच भाग्य सांगणारा स्वतःच संचित सांगणारा स्वतःच्या आयुष्याची इति कर्तव्यता सांगणारा नवे नवे मी माझ्या आयुष्यामध्ये जी धन्यता प्राप्त झाली या धन्यतेचं यथार्थ वर्णन करणारा चार चरणाचा अभंग आहे अभंगाला अर्थानं पुजण्या अगोदर अल्पसा परिहार गेल्या 8 वर्षापासून अव्याहतपणे सुरू असलेला हा आनंदमय आपल्या गावात सोहळ्यामध्ये 8व्या वर्षामध्ये दुसऱ्या क्रमांकाची सेवा परम आदरणीय आमचे भास्कर दादा भांगरे आमचे श्रावण काका भांगरे यांच्या अनुबंधानं शांताराम कोरडे यांच्या महत्तम मार्गदर्शनानं माझ्याकडे आले आपल्या गावच्या सगळ्या अतिपरिचित नवे नवे सर्वांनाच परिचित असलेल्या अशा माझ्याकडे आली आणि म्हणून या सेवेसाठी मी या ठिकाणी संप्राप्त सेवेसाठी सिद्ध आहे या सेवेसाठी ज्यांचं आयोजन नियोजन आहे असे कीर्तन सौजन्य असणारे हरिभक्त परायण श्रीमान रामभाऊ गोविंदा कोरडे त्याच्यानंतर या वार्डाचे सर्व अन्नदाते लक्ष्मण रामजी कोरडे या गावचे प्रथम नागरिक सरपंच तसेच श्रावणारामा भांगरे साईनाथ बाबुराव नाडेकर श्रावण नामदेव नाडेकर विठ्ठल दादाभाऊ साळवे सुभाषराव गंभीरे धुंदा सकाराम भांगरे पुणाजी रूपा कोरडे सकाराम भांगरे सर आणि ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ज्यांचं सुंदर असं प्रवचन झालं ते हरिभक्त परायण या परिसराचं वैभव जयराम महाराज भांगरे जालिंदर विठ्ठल कोरडे यांचं सौजन्य आणि अतिशय आनंदमय वातावरणामध्ये सुरू असलेला हा हरिभक्त परायण सकाराम पुणाजी कोरडे तसेच श्रावणारामा भांगरे निवृत्ती महाराज नाडेकर या सगळ्यांच्या अनुबंधानं या कार्यक्रमाचं झालेलं आयोजन या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारी सर्व काही गायक वादक मंडळी या ठिकाणी ग्रामस्थ सर्व उपस्थित आहेत सर्व माझ्या परिचयाचे आहेत आमचे येसुबाबा असतील आमचे नाडेकर गुरुजी असतील आमचे गणपत दादा असतील श्रावण काका असतील सगळीच मंडळी आमचे शिवाजीराव कोरडे वामनराव नाडेकर तसेच या बाजूला असणारे सगळेच आमचे धामणवंचे महाराज ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे शांताराम महाराज माझे 2 विद्यार्थी एक हार्मोनियम वादनासाठी आणि एक गायन करण्यासाठी या ठिकाणी सिद्ध आहे बांबळे महाराज सकाळांच्या पाया माझे दंडवत सकाळांच्या पाया माझे दंडवत सकाळांच्या पाया माझे दंडवत सकाळांच्या पाया माझे दंडवत आपणाले चिता सुतकारा आपणाले चिता सुतकारा सुतकारा सकाळांच्या पाया माझे दंडवत सकाळांच्या पाया माझे दंडवत आपणाले चिता सुतकारा आपणाले चिता सुतकारा सुतकारा सकाळांच्या पाया माझे दंडवत सकाळांच्या पाया माझे दंडवत या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व गावकरी महिला मंडळी पुरुष वर्ग सगळे माझे परिचित आहेत 2 वर्ष या गावामध्ये मुलांना शिकवण्याचं काम मी केलं या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये भजनं केली या परिसरातल्या 12-13 गावामध्ये अगदी वांजुळशेत पर्यंत इकडे खडकी लभाळी पाचनई पर्यंत भजनाची सेवा केली ही सगळी भजनी मंडळातली मंडळी सगळी माझ्या समोर उपस्थित आहेत आणि हे सगळे मंडळी समोर आज मला वाईट वाटतं याचं कारण ते खाली बसलेले मी उभा आहे हा फरक आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात खाली बसलेला कधी पडत नाही जो उभा राहतो तोच पडतो ही जगाची रीत आहे आणि म्हणून सगळे श्रोतेजन या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे परिचित आहेत मला वाटतं 2ऱ्या-3ऱ्यांदा या ठिकाणी सेवा करतोय आणि ते भाग्य ती धन्यता जगद्गुरु तुकोबरायांच्या शब्दामध्ये मला तुम्हाला प्रगट करायची आहे
या गावचं वैभव 8 वर्षापासून सुरू असलेला हा सप्ताह, हा एवढा आनंदमय उत्सव मी कधी पाहिला नाही. नवे या ठिकाणी आजचा उत्साह काय वेगळा आहे. आणि म्हणून ही सगळी कृपा या ठिकाणी उभा राहण्याची कृपा जर असेल, ही सगळी विद्यार्थीगण ज्यांना शिकवता दिवसभर शाळेमध्ये मुलांना चेंडूला लाडू एकाचा कावळ्याची चोच दोनाचा वाकडा तिकडा तिनाचा, बैलाची शिंगोटी चाराचा उभा माणूस पाचाचा उलटा 3 6चा, कुत्र्याची शेपटी 7चा, म्हाताऱ्याची काठी 8चा, झोपेल माणूस 9चा, एकावर पूज्य 10चा, अशी गणिताचे धडे देता त्या फुलांमध्ये सुगंध भरता त्या फुलांची फळं आज माझ्या समोर उपस्थित आहेत. त्या फळांची काही सुकलेली फळं झाली आहेत, काही फळं तर अक्षरशः कोमेजून कदाचित या गावात नाही निघून गेली. बरोबर आहे की तरी सुद्धा तो आनंद, ती समोर माझ्या समोर असलेली नुकतीच उमललेली फुलं आज परिपक्व होताना माझ्या समोर गायन करताना ही समोर दिसतायत. हे सगळं माझं भाग्य आहे, तुमचं भाग्य आहे. तुमच्या या कृपा आशीर्वादामुळे मी या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहे. कायमी उद्धार पावे कायमी उद्धार पावे कृपा करे नारायण, कृपा करे नारायण. तुम्ही सांगा संत जना, तुम्ही सांगा संत जना. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. काय खंड काय हे सगळे कुणाची तरी कृपा असावी लागते. या ठिकाणी उभा राहण्याचं सामर्थ्य जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द आहे, माझे शब्द नाहीये. मी जर कीर्तनकार झालो असेल, मी जर अभंग लिहित असेल, मी या जगाला उपदेश करत असेल, तर हे माझं भाग्य नाही आहे, माझ्यावर झालेली कुणाची तरी कृपा आहे. हे माझं संचित आहे. आणि या संचिताला धन्यवाद देताना पहिल्यांदा त्या भगवंताला धन्यवाद देतात. नवे सगळ्या साधू संतांना सुद्धा त्यांच्या डोक्यावरती, त्यांच्या पायावरती डोकं ठेवून सुद्धा विज्ञापना करतात. जगद्गुरु तुकोबार आहे. आशीर्वाद फार महत्वाचे, ते कुणाला का असेना, साधू संतांना सुद्धा आशीर्वाद फार महत्वाचे असतात. जाहिराती सुरू झाल्यावर का विठ्ठल विठ्ठल कृपया विक्षेप करू नका. लहान मुलं ज्या ठिकाणी बसलेली असतील त्या ठिकाणी बसवा. मी काय सांगत होते ते धन्यता. जगद्गुरु तुकोबार आहे सुद्धा साधू संतांच्या जवळ आपलं पुण्य त्यांच्या पायाशी प्रकट करतात. पुण्य पोसिले असाधारणे तया तुझे गुणवारणे देवणी मज उत्तीर्णे केली. याची जगद्गुरु विश्वमाऊली ज्ञानोबारायांची भाषा आहे. मी जर माझी सत्यवादाचे तपवाचा केले बहुत कल्पतया फळाचे महादीप पातलो प्रभू. एवढं सगळं भाग्य मला लाभलं असेल, ही माझी कृपा नाही. मी कुणाचं तरी पुण्य माझ्या पाठीशी आहे आणि म्हणूनच ते भाग्य साध्य झाले. म्हणून या ठिकाणी उभं राहण्यासाठी, टाळ वाजवण्यासाठी, मृदुंग वाजवण्यासाठी पुण्य असावं लागतं. नवे या ठिकाणी बसण्यासाठी सुद्धा. एवढीच लोकसंख्या आहे का आपल्या गावची? एवढीच लोकसंख्या आहे का? घरी झोपली आरामशीर, अक्षरशः जागा नव्हती जेवण करताना. 2 पंक्ती उठल्या बाया बरोबर आहे. परंतु सगळ्यांनाच माहिती आहे जेवणाला 7 भजनाला 8 नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यात काही विशेष नाही. बाकीचे निघून गेले, ज्यांना गरज वाटत नाही ते निघून गेले. याचं कारण महत्वाचं आहे, त्यांचं पुण्य तेवढं नाही तर नाम सचमुखी गाय हरिचे नाम. भाग्यवंता घरी भजन पूजाए, भाग्यवंता घरी भजन पूजाए. सचमुखी गाय हरिचे नाम, सचमुखी गाय हरिचे नाम. भाग्यवंता या बाजूने या. विठ्ठला विठ्ठला
का? ते प्रत्येकाचं संचित नसतं, माझंही नव्हतं. मी या ठिकाणी राहत होतो त्यावेळेस फक्त भजनच करत होतो. आम्ही इथून पाय पाय जात होतो भास्कर दादा, आम्ही सगळी भजनी मंडळ जायचो गंभीरवाडीला सप्ताह चालू असल्यानंतर. कधी जायचो? कीर्तन संपल्यानंतर जायचो भजन करण्यासाठी. आम्हाला त्याचं काही घेणं देणं नव्हतं त्यावेळेस, त्याची आवड नव्हती आम्हाला, म्हणून आमचं भाग्य नव्हतं. नवीन नवीन आम्हाला ते आवडतच नव्हतं. आज आम्हाला कीर्तन करावं लागतं. या ठिकाणी ते भाग्य तयार झालं, ते संचित तयार झालं, ती धन्यता तयार झाली. आज जगद्गुरु तुकोबा आहे आपल्या सगळ्या पुण्याला धन्यता देतात. धन्य मी माणीन आपुले संचित राहिले से प्रीत तुझे नामी. देवा, तुझ्याबद्दल प्रीती निर्माण झाली, ही धन्यता मला प्राप्त झाली. कुठलं तरी भाग्य असेल, कुठलं तरी पुण्य असेल, ते पुण्य असल्याशिवाय, कुणाची तरी कृपा असल्याशिवाय हे सगळं साध्य होत नाही. आणि म्हणून ती कृपा साध्य करण्यासाठी काय केलं असेल त्यांनी? आपल्याला देवाची गरज काय? सगळ्यात महत्वाचं इथून सुरुवात करूया. देवाची गरज आपल्याला आहे का? सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट, देवाची गरज आहे का? काय गरज आहे? सुंदर चाललंय आपलं. ज्या शेतामध्ये आपण पीक लावतो ते पीक येते, भात लावल्यानंतर भातच येते, बरोबर आहे की नाही? भात लावल्यानंतर भात येते, चांगला पाऊस पडला, खत चांगलं घातलं, सुंदर पीक येते, ते खायला वर्षभर आपल्याला पुरतंय. कमी पडलं तर इकडून तिकडून रोजंदारी करून आपला प्रपंच आपण चालवतोय, बरोबर आहे की नाही? काय खुटलंय आपलं? त्याच्यावरून काय राहिलंय? शिकलेली माणसं असाच विचार करतात. ती तसा विचार का करतात ते पुढे जाऊन मी सांगेल कदाचित वेळ असतात. परंतु देवाची गरज काय? कशासाठी एवढी सगळी ती कर्तव्यता? 4-5 गावावरून आमचे बारामती महाराज धामणवरून आले, ही सगळी मंडळी इतर गावावरून आलेली आहे. 5-50 गावची मंडळी या ठिकाणी तुम्ही जमा केली आहे, बरोबर की नाही? कशासाठी एवढा अट्टहास? कशासाठी एवढं करताय? गेली 3.5 दिवस प्रत्येक जणाने आपल्या प्रपंचातला काही हिस्सा, काही पैसा जमा करून या सप्ताहासाठी तुम्ही खर्च केलाय. कशासाठी खर्च केलाय? एवढा अट्टहासाने काय प्रयत्न? नाही केला तर काही होत नाही का? नाही केला तर काय होणार आहे? काही गावांनी सप्ताहच नाहीये, काय होणार आहे? कशासाठी आपण करतो? याचं महत्वाचं कारण, देवाची गरज काय आहे याचं कारण, या जगामध्ये फक्त आनंद देणारा जर कोण असेल तर तो फक्त देव आहे. या जगामध्ये सुखरूप आणि आनंदी असणारा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा? सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा? सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा? माझ्या पांडुरंगा सारखा तो, माझ्या पांडुरंगा सारखा तो. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा? सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा? माझ्या पांडुरंगा सारखा तो, माझ्या पांडुरंगा सारखा तो सर्व सुखाचा आधार आहे, सुख देणारा तोच आहे. आपण फक्त चुकीच्या माणसाकडे सुख मागतोय, ही आपली चूक आहे. प्रत्येकाला या ठिकाणी बसलेल्या सगळ्या माणसांना मी एकाला विचारलं सहज, आपण एवढा सगळा सप्ताह कशासाठी करता? तुम्ही कशासाठी करता? एका माणसानं उत्तर दिलं, शहाण्या माणसानं उत्तर दिलं, आम्ही सगळं देव मिळवण्यासाठी करतोय. म्हटलं मग आमच्या गावात देव नाही का? आमच्या कळसाला देव नाही का? तुम्ही जर देव मिळवण्यासाठी करणार असाल, देव प्रत्येक गावात आहे, मग त्या गावात जाऊन तुम्ही का करत नाही? कशासाठी सप्ताह करता? देव मिळवण्यासाठी करत असाल तर तुम्ही तुम्हाला फसवताय. आपण देव मिळवण्यासाठी करत नाही, याचं कारण प्रत्येकाला देव मिळालेलाच आहे. या ठिकाणी बसलेल्या नव्हे, घरी झोपलेल्या माणसांना प्रत्येकाला देव प्राप्त आहे. अजून एक वाक्य बोलू का? थोडस कडू बोलतो. ज्या दिवशी देव आपल्याला अप्राप्त होईल, ज्या दिवशी देव आपल्यावर रागवेल, त्या दिवशी घरासमोर गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल देव प्रत्येकाला प्राप्त आहे. तैसा मी हृदयामध्ये रामू, सर्व सुखाचा रामू. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. असा प्रत्येकाला प्राप्त आहे. असा प्राप्त असलेला देव तो फक्त काय करायचा आहे? मिळाला आहे. तो फक्त आपल्याला कळून घेण्यासाठी हा सगळा अट्टहास आहे. विठ्ठल चला अभंगाकडे जाऊया. आज जगद्गुरु तुकोबा आहे, धन्यता देतात मला माझ्या, धन्य मी मानीन. हा
मी हा शब्द कोणत्याही अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या सगळ्या अभंगामध्ये नाहीये. आज प्राकर्षानं मी मानताय, याचं कारण तो मी हा शब्द संचिताशी लागू आहे. मी हा संचिताशी लागू आहे. नाहीतर इतर वेळेस जगद्गुरु तुकोबाराय प्रत्येकाशी लोटांगण घालून अगदी कृपा मिळवण्यासाठी प्रार्थना करतात. तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, मला कृपावरा, मला कृपावरा, यमरा करावो उपकार, यमरा करावो उपकार. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. ही धन्य मी मानीन. आता माझी धन्यता सांगतो तुम्हाला.